गणपती बाप्पा मंगल मूर्ती। आज होती गणेश चतुर्थी आणि त्यासाठीच आम्ही इतके सुंदर सुंदर रेडी झालो होतो सगळे. बाप्पांच्या आगमनाची एक वेगळीच आतुरता होती. आम्ही तिघही जण छान असे रेडी झालो आणि नेहाकडे निघालो. माझ्याकडे तर गणपती नाही, पण माझ्या मैत्रिणीकडे आहे आणि त्याचा तेवढाच आनंद आणि उत्साह आम्हाला सुद्धा आहे. तिथे गेलो आणि त्यानंतर तिचे मोदक व्हायचे होते. म्हटलं चला आपण थोडीशी मदत करू, म्हणजे देवाच्या कामात थोडासा आपला हातभार सुद्धा लागेल. इकडे मी तिला मोदक बनवून दिले आणि तिने पटापट ते तळून घेतले. या दोघीही बाहुल्या खूपच सुंदर दिसत होत्या. त्यांना आम्ही ट्विनिंग असे साडीचे ड्रेसेस शिवून घेतले होते आणि ते खूप छान दिसत होते त्यांच्यावर. गणपती बाप्पाच्या आगमनाची सगळी तयारी झाली होती. इथे बघा खूप सुंदर असं छान डेकोरेशन नेहाने केलं होतं आणि आता फक्त बाप्पांच्या आगमनाची वाट होती. इकडे या दोघींची मस्ती चालली होती. आम्ही लगेच निघालो आणि बाप्पांना घरी घेऊन आलो. आता बाप्पांच्या आगमनाची खुशी आम्हाला तर होतीच, पण अनायाला एक वेगळाच उत्साह होता, कारण तिच्यासाठी हे सगळं खूप नवीन होतं. रस्त्याने मागच्या 10 दिवसापासून आम्ही जेव्हाही जातो तेव्हा ती आम्हाला बोट दाखवून दाखवते, हे बघ बाप्पा. आणि आज साक्षात बाप्पा आपल्या घरी आले हे बघून तिला एक वेगळाच आनंद होत होता. बाप्पांची स्थापना झाली, सगळ्यांनी मिळून मस्त अशी आरती केली आणि खूप छान असं प्रसन्न वातावरण झालं होतं. आरती झाल्यावर देवाला नैवेद्य लावला आणि आम्ही सगळे सुद्धा छान असे फ्रेश झालो आणि जेवायला बसलो. आज नेहाकडेच आम्ही जेवण केलं होतं आणि हा प्लॅन वेळेवर ठरला. संध्याकाळच्या वेळी बाहेर पडलोच होतो, तर रोशनच्या आवडीची त्याला भरपूर दिवसांपासून खायची होती ती चॅट आम्ही खाल्ली. घरी आलो आणि आला आता हे नेब्युलायझर देणं आमचं रोजचं काम झालेलं आहे. त्यानंतर माझं एक पार्सल आलं होतं. तो ड्रेस ट्राय करून बघितला. ड्रेस खूप सुंदर असा फिटिंगला दिसत होता आणि तुम्हाला आवडला की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लिंक हवी असेल तर खाली लिंक म्हणून कमेंट करा. बाय बाय.